तर मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास आणि कमळे या मालिकेच्या महासंगममध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता कामिनीने राजन आणि गौरीची मुलगी म्हणून जानूचा स्केच बनवून घेतलेला असतो. आता जेव्हा अन्नपूर्णा आणि राजनला ती मुलगी म्हणजे जानू सापडते, जानू तर तिकून इकडं लपूनच पळून आलेली असते, पण मात्र ती यांच्या घरात येते जसं काय राजन आणि गौरीची ती मुलगी आहे. कामिनीने मात्र तिला खोटं बोलून काहीतरी सगळं काही बोलून तिला आणलेलं असतं. तर त्यावेळी राजन आणि अन्नपूर्णा खूप खुश असतात, पण त्यांचा विश्वास बसत नसतो ही राजन आणि गौरीची मुलगी असेल म्हणून. जानू तर खूप घाबरलेली असती, पण तेवढ्याच वेळामध्ये राजन आणि अन्नपूर्णा म्हणू लागतात की जाऊ दे, तू आमचीच मुलगी आहे ना, तर मग माझ्या गौरीला जे गाणं आवडत होतं ना ते गाणं तू म्हणून दाखव. तर दुसरीकडे निंग्या आणि कमळी एकाच झाडाखाली वट्ट्यावर बसलेले असतात. तर कमळीला मात्र तिच्या आईची म्हणजेच गौरीची अचानक आठवण झाली, म्हणून ती मात्र गाणं म्हणायला सुरुवात करते. तर या सुखानो या असं गाणं कमळी मात्र गौरीच्या आवडीचं म्हणत असते. तर दुसरीकडे आता जानू तिकडे दुसरंच गाणं म्हणते. तिला माहीतच नसतं की यांच्या बायकोच्या आवडीचं गाणं कोणतं आहे. तर यारे मोर पिसानो असं मात्र जानू तिकडे गाणं म्हणत असती. तर ते गाणं मात्र लक्ष्मी आणि जयंतच्या कानावर पडले, तर ते डायरेक्टली त्यांना धक्काच बसतो की हा माझ्या जानूचाच आवाज आहे. आता लक्ष्मी म्हणजे तिची आई, तिच्या आईला वाटत असते एक आई आपल्या मुलांचा आवाज कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळे लक्ष्मीलाही खूप धाकधूक होत असतं का हा माझ्या जानूचाच आवाज आहे. आणि दुसरीकडे जयंतलाही मात्र जानूचा आवाज खूप आवडत होता, म्हणून त्याच्या लक्षात येतं का हा जानूचाच आवाज आहे, माझी जानू इथेच तर असेल का. तर दुसरीकडे मात्र राजनला तेव्हाच कळतं की ही माझी मुलगी असू शकत नाही, कारण की माझ्या बायकोच्या म्हणजेच गौरीच्या आवडीचं गाणं हे नाहीच आहे. माझ्या मुलीला चांगलंच माहिती असेल की माझ्या बायकोच्या आवडीचं गाणं कोणतं आहे, कारण की इतकी वर्ष झाली माझी मुलगी आणि माझी बायको सोबत राहते. मग त्या मायलेकींना एकमेकींच्या आवडीनिवडी तर माहीतच असणार झाल्या. तर तेवढ्या वेळात इकडं अन्नपूर्णाला माहीत असल्यामुळे तिलाही धक्का बसतो. जानूचं तेवढं गाणं संपलं की तिला मात्र ते रूममध्ये घेऊन येतात. मग राजन म्हणू लागतो, तू खरं सांग, तू आमची मुलगी नाहीच आहे ना. पण त्यावेळी जानू काहीच न बोलता शांत बसते, कारण ती खूप घाबरलेली असते. पण तेवढ्याच वेळामध्ये राजन अन्नपूर्णा तिला परत परत विचारू लागतं, प्लीज तू खरं सांग, तू आमची मुलगी आहेस की नाही. पण तू जर आमची मुलगी असेल तर मग हे गाणं माझ्या बायकोच्या आवडीचं नाहीच आहे, हे गाणं तू चुकीचं म्हणली आहे. कामिनी मात्र फक्त आश्चर्याने इकडे तिकडे बघत असते, ती कुणाला काहीच बोलत नाही. पण तेवढ्याच वेळात कमळी येते. कमळी म्हणू लागते, हे सगळं काही तुमचं थांबवा, मला अर्जंटली तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर त्यावेळी आता कमळी म्हणू लागते की राजन काका आणि अन्नपूर्णा आजी ही तुमची नात नाही, आणि राजन काका ही तुमची मुलगी नाहीच आहे, कारण की ही मुलगी खोटी आहे. आणि मग ती जानूसमोर जातील म्हणू लागते, सांग तुला कोणी सांगितलं हे सगळं करायचं, कुणाचा खोटा चेहरा आहे, कुणाचा समोर कसा काय, मी सगळं काय समोर आणणार आणि तुला कुणाच्याही दबावाखाली राहण्याची गरज नाही, तू मला खरं खरं सांग. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात जानू काय सांगते. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.